नमस्कार. सिंपल जे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे अवेलेबल त्यांनी काही आपण एक्झाम्पल सॉल्व करून बघितली आहेत इंटिग्रेशनची. आता काही ट्रिक असणार आहेत किंवा काही फॉर्म्युले अजून येणार आहेत, तर त्यातले काही फॉर्म्युले आपण ॲज अ थिअरम ॲज अ करोलरी म्हणून आधी प्रूव्ह करणार आणि मग ते एक्झाम्पलमध्ये कसे अप्लाय करायचे ते बघणार. त्यातला फर्स्ट थिअरम अगदी सिंपल आणि छोटा थिअरम आहे, पण ह्या थिअरमचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फार इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झाम्पल सॉल्व करताना हे स्टेटमेंट आपण यूज करू शकतो. याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात, तर ती सबस्टिट्यूशन मेथड आपण इथे यूज करू शकतो. जशी डेरिव्हेटिव्हमध्ये पण सबस्टिट्यूशन मेथड आपण बघितलेली आहे, तसंच इंटिग्रेशनमध्ये पण बाय सबस्टिट्यूशन आपण एखादं सिम्प्लिफाय करून मग इंटिग्रेशन घेऊ शकतो. पण ते घेऊ शकतो काय, यासाठी हा थिअरम आधी आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, मग हे स्टेटमेंट आपण एक्झाम्पल सॉल्विंगमध्ये यूज करू शकतो. सो थिअरमचं स्टेटमेंट इज इफ x इज इक्वल टू फाय ऑफ टी, म्हणजे x हे कुठलं तरी टीचं फंक्शन आहे वेगळं, y हे एक्सचं फंक्शन असतं, y इज इक्वल टू एफ एक्स असं आपण जनरली कन्सिडर करतोच, ते आहेच. प्लस पुढे जाऊन x इज अ फंक्शन ऑफ टी, म्हणजे x इज इक्वल टू फाय टी समथिंग इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, हे टीचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. देन इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स, म्हणजे आपल्याला जे सॉल्व करायचं आहे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स जे आहे एफ एक्स डी एक्स, दॅट कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी डी टी. म्हणजे काय झालंय बघा, इथे एक्सच्या इथे आपण फाय टी हे फंक्शन यूज करू शकतो आणि डी एक्सच्या इथे आपल्याला काय येणार आहे फाय डॅश टी डी टी, म्हणजे त्या फाय टीचा डेरिव्हेटिव्ह आणि मग डी टी, आणि मग ते टी मध्ये फंक्शन होईल, मग टी मध्ये सॉल्व करायचं आणि मग लास्ट स्टेजला टीची व्हॅल्यू जी काय कन्सिडर केली ती पुन्हा एक्स मध्ये आणायची. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू शकतो. आधी हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह करूया. तर एक्स इज इक्वल टू फाय टी आणि डिफरन्शिएबल का दिलंय, कारण फाय डॅश टी आपल्याला कुठेतरी इथे काढायचं. सो आपण जे दिलंय ते आधी लिहून घेऊया. सो गिवन दॅट एक्स इज इक्वल टू फाय टी, मग dx बाय dt विथ रिस्पेक्ट टू t आहे ना, सो dx बाय dt आपल्याला फाइंड आउट करायचं झालं तर काय होणार, dx बाय dt इज इक्वल टू फाय डॅश टी. जे काही फंक्शन असेल त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, बिकॉज विथ रिस्पेक्ट टू टी असं आपण इथे घेतलंय. सपोज इक्वेशन 1, याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. त्याच्यानंतर काय दिलंय की इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स, म्हणजे एफ एक्सचं इंटिग्रेशन म्हणजे काहीतरी तर आन्सर असणार आहे, कुठलं तरी एक फंक्शन येतं ना जी एक्स एच एक्स, काहीतरी एक फंक्शन आहे. Also integration of fx is equal to suppose काहीतरी gx असं येतं. इंटिग्रेशन ऑफ fx म्हणजे काहीतरी gx हे फंक्शन येते असं आपण कन्सिडर करूया. मग याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर आपल्याला fx मिळेल. थोडंसं ते अँटी डेरिव्हेटिव्ह अँटी एकमेकांना ते कॅन्सल आउट होतात ना, त्यामुळे याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला fx मिळेल. दॅट इम्प्लाइज d बाय dx ऑफ gx. ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्याही फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे, एफ एक्स प्रिमिटिव्ह फंक्शन आहे ना ते. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलेलं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे एफ एक्स. इक्वेशन नंबर 2. जे जे दिलंय इन्फॉर्मेशन त्याच्यावरनं फक्त डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे अप्लाय करून आपण हे दिलेलं आहे. पण विथ रिस्पेक्ट टू टी जर जी एक्सचं घ्यायचं आलं तर आपल्याला चेन रूल अप्लाय करायला लागेल ना, कारण इथे जे व्हेरिएबल असतं तेच व्हेरिएबल इथे विथ रिस्पेक्ट टू असलं पाहिजे, तर आपण डायरेक्ट फॉर्म्युले अप्लाय करतो. अदरवाईज इथे जर वेगळं फंक्शन असेल इथे वेगळं असेल तर आपल्याला चेन रूल अप्लाय करायला. सो आपण विथ रिस्पेक्ट टू टी, कारण हे टी आपल्याला इथे आणायचे आहे आता त्याच्यात. सो विथ रिस्पेक्ट टू टी जर जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, सपोज डी बाय डी टी ऑफ जी एक्स हे कन्सिडर केलं, तर आधी आपल्याला काय करावं लागतं, डी बाय डी एक्स ऑफ जे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे असं कन्सिडर करून जी एक्सचं घ्यायला लागतं, डी बाय डी एक्स ऑफ जी एक्स हे डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतं आणि मग कसलं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागतं एक्स, कारण हा वेगळा फंक्शन आलाय ना. सो डी एक्स बाय डी टी हे जे काही डिफरंट फंक्शन आलंय चेन रूल प्रमाणे ते त्याचं फंक्शन तिथे मल्टिप्लाय करावं लागतं. तर हे आपण आत्ता गिव्हन जेवढं दिलंय तेवढंच आत्तापर्यंत आपण लिहून घेतलेलं आहे. तर थोडंसं हे सिम्प्लिफाय करायचं. आता काय काय लिहिता येईल, डी बाय डी एक्स ऑफ जी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, जर जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं तर इक्वेशन 2 प्रमाणे काय मिळतं याचा आन्सर एफ ऑफ एक्स. सो इट इज इक्वल टू एफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टीची काय व्हॅल्यू आहे, डी एक्स बाय डी टी इक्वेशन 1 प्रमाणे फाय डॅश टी. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं लिहायचं, फ्रॉम 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मिळालं, ह्याची व्हॅल्यू एफ एक्स, ह्याची व्हॅल्यू फाय डॅश टी. आता एक्स, आता एफ एक्स ही व्हॅल्यू
त्या एक्सच्या व्हॅल्यूच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, कारण x इज इक्वल टू 5t असं आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे एक्सच्या ऐवजी आपण 5t इनपुट करू शकतो. सो आपण सबस्टिट्यूट करणार fx इज इक्वल टू f ऑफ x, एक्सच्या इथे f ऑफ 5t इंटू हे झालं 5' पण ही कशाची व्हॅल्यू आहे, लेफ्ट साइड काय इथे d/dt ऑफ gx अशी लेफ्ट साइड आहे. आता आपल्याला जर दोन्ही ठिकाणी इंटिग्रेशन घेतलं तर इथे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचं, कारण इथे पण टी आहे, इथे पण टी आहे, सगळीकडे टी हे व्हेरिएबल आहे, इथे पण टी व्हेरिएबल आहे. सो विथ रिस्पेक्ट टू टी असं जर सगळीकडे इंटिग्रेशन घेतलं तर हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह जाईल आणि gx ची व्हॅल्यू मिळेल आणि ह्याला इंटिग्रेशन येईल आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह आहे ते निघून जाईल. सो जेव्हा जर आता प्रूव्ह होत आलंय आपलं स्टेटमेंट, याला फक्त आता इंटिग्रेशन घ्यायचं. दॅट इम्प्लाइज इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग काय मिळेल आपल्याला, gx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ 5t इंटू 5' आणि इंटिग्रेशनची सुरुवात झाली तेव्हा म्हटलं होतं की dx म्हणजे कारण ते एरिया अंडर कर्व वगैरे असतं ना, त्यामुळे जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल लेंथ इंटू विड्थ असं आपल्याला असतं, त्यामुळे dx dt dy जे काय व्हेरिएबल आहे त्याचं आपल्याला ते घ्यावंच लागतं, ते लिहावंच लागतं, विसरायचं नाही. सो आपण इंटिग्रेशन घेतोय विथ रिस्पेक्ट टू काय सगळे व्हेरिएबल टी आहेत, त्यामुळे dt लिहायला विसरायचं. x विथ रिस्पेक्ट टू x असतं तर आपण इथे dx लिहिलं असतं, इथे विथ रिस्पेक्ट टू t आहे म्हणून dt. सो आपल्याला काय काय मिळालं, gx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ 5t इंटू 5' इंटू dt. पण gx म्हणजे काय घेतलं होतं इक्वेशन 1 और 2 मध्ये कुठेतरी बघा, ते gx ची व्हॅल्यू काय होती, gx ची व्हॅल्यू काय होती तर इंटिग्रेशन ऑफ fx ची व्हॅल्यू ला आपण gx असं आपण कन्सिडर केलं. त्यामुळे gx च्या इथे लिहायचं, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ fx dx इंटिग्रेशन ऑफ fx dx इज इक्वल टू gx असं आपण कन्सिडर केलं होतं सुरुवातीला. सो ते gx ची व्हॅल्यू लिहिली, काय मिळालं f ऑफ 5t इंटू 5' इंटू dt. सो जे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते इथे प्रूव्ह झालंय काही स्टेप्समध्ये. तर हे स्टेटमेंट महत्वाचं आहे की हे सबस्टिट्यूशनचं स्टेटमेंट आहे. सबस्टिट्यूशन कशासाठी, तर fx हे जर फंक्शन असेल आणि त्याच्यात खूप कॉम्प्लिकेटेड काहीतरी असेल तर आपण जर काही सिंपल सबस्टिट्यूशनने जमत असेल तर बघायचं, पण सबस्टिट्यूशन आपण करताना वेगळ्या व्हेरिएबल यूज करायला लागतं. सपोज टी हे व्हेरिएबल यूज केलं तर टी व्हेरिएबल यूज केलं तर dx पण चेंज करावा लागतो, कारण हे fx आहे म्हणून हे dx आहे. मग इथे जर सगळं व्हेरिएबलच टी मधलं झालं तर dx ठेवून चालणार नाही, कारण म्हणजे एका रेक्टँगलची लेंथ आणि एका रेक्टँगलची विड्थ आणि मग एरिया काढला असं नाही होते, एकाच रेक्टँगलशी रिलेटेड पाहिजे ना, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे x असेल तर इथे dx लागतं, हे सगळं टी मध्ये असेल तर dt लागतं, तरच ते इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लक्षात येईल की हे dx आपल्याला चेंज करावं लागतं, ते चेंज करताना हे 5' dt मध्ये येतं आणि मग म्हणून हे इंटिग्रेशन ऑफ fx आपण ह्या इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करू शकतो. तर हे स्टेटमेंट होतं, ह्याच्यावरची काही आपण एक्झाम्पल्स बघणार.